ते नव कवा जाणार आहेस? अरे तू कराडच जातोयस पण अजून तिकडे कसं काय गेला नाहीस? सगळीकडलं खाल्लंस आणि अजून तो वडापाव खाल्ला नाहीस? बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. सगळ्यांनी बरोबर ओळखलंय. आपण त्याच ठिकाणाला आलोय जिथे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये धुळा पाडलेला. साईनाथ वडापावला कधी जातोय, साईनाथ वडापावला कधी जातोय, साईनाथ वडापावला कधी जातोय. नमस्कार, जाऊ तिथं खाऊ मयत्राव चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करतोय. आज आपण कराडमध्ये आलोय. कराडमध्ये शनिवार पेठमध्ये शाहू महाराज चौकात स्टँडच्या बरोबर पुढे शाहू महाराज चौकात साईनाथ वडापावला आपण इथं आलेलो आहे. बऱ्याच वर्षापासून फेमस आणि कराड म्हणलं की पहिला वडापावचं नाव येते साईनाथ वडापाव. भरपूर फेमस आहे. मी पण भरपूर ऐकून होतो, त्यामुळे आपण इथं आज आलेलो आहे. कराडची मला तो ओळखच आहे साईनाथ वडापाव. त्यासाठी आपण इथं आलोय. चला तर आपण जाऊया आणि बघूया साईनाथ वडापाव आणि त्याचं मॅनेजमेंट कसं आहे. चला आतमध्ये चाललोय साईनाथ वडापावला. चला. इंटेरियर जर बघितला तुम्ही, क्लास एकदम इंटेरियर केलेला आहे. बघू शकता तुम्ही. गर्दी तर कायम अशी तुम्हाला दिसतात. कायम इथं गर्दी अशी असते. आता आल्यानंतर इकडे बघू शकता तुम्ही. बघा साईबाबांची इकडे फ्रेम लावली एवढी मोठी. दिसायला एकदम भारी आहे. छान वाटलं बघून. आता यांची आपण किचन मध्ये जाणार आहे. किचन बघूया आपण कसं. किचन मध्ये चाललोय आपण. या आतमध्ये किचन मध्ये आल्यानंतर तुम्हाला काल असेल की इथले हायजीन काय लेवल ठेवलेले आहे. एवढं मोठं किचन आहे आणि हायजीन मला एक नंबर आवडले. बेस्ट ठेवलं आहे बघा. भरपूर मोठं किचन आहे. तिकडं वडा करायचं काम चालू आहे. साईनाथ वडा फेमस कराडचा. इथं कंटिन्यू वडा करायचं काम चालू आहे बघा. दादा नमस्कार. तुम्हीच करताय सगळी? कधीपासून चालू करता? सकाळी काय? सकाळी 11 वाजता. सकाळी 11 वाजता. संध्याकाळी 8 साडे दिवसभर असंच बसायचं. हो. आता हे साधारण किती वडा करायचं चालू आहे? तरी 100 आहेत. कडे बघा तुम्ही. कडे एवढं भरपूर म्हणजे वड्यात बघू शकता. एवढं नाव आहे, एवढं फेमस आहे. मोठं लाट वडा आहे बघा. गर्दीवर तुम्हाला कळालंच असेल इथे काय गर्दी होती. संध्याकाळी 8 एक 8:30 पर्यंत गर्दी असते कंटिन्यू. कराडचा साईनाथ वडापाव फेमस आहे. पण चालू कधी झाला आपण यांना विचारा. दादा नमस्कार. नमस्कार. नाव काय आपलं? रमेश शिवाजी सावंत. साईनाथ वडापाव कराडमध्ये एवढा फेमस आहे. सुरुवात कधीपासून झाली? 1980 ला चालू झालं. कशातून चालू केला? काय गाड्यावर चालू केलं होतं. गाड्यावरून हेतूर आलं. बरंच मोठं. आता तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये गर्दी पण भरपूर चालू आहे. कसा आहे म्हणजे तुमचा अनुभव कसा आहे? मला काम गिरायकाची साथ आहे आणि जेणेकरून आम्ही जेवढी क्वालिटी देता येईल तेवढी क्वालिटी देत आहोत. क्वालिटीवर तर कस्टमर डिपेंड राहते. हा, भरपूर तुमचं नाव आहे कराडमध्ये ऐकून. साईनाथ वडापाव मला वाटते ज्यांनी साईनाथ वडापाव तो वडापाव खाल्लाय त्यांनी 100% कमेंट करून नक्कीच सांगा. वडे वगैरे तरी किती लागत असेल आपल्याला? वडे गिरायकाच्या अवलंबनावर असतं. कधी 1000 कधी 1500 सांगू शकत नाही की गिरायक बाबा वाढलं तर अचानक वाढवू शकतात. स्टाफ मेंबर सुद्धा भरपूर दिसतील. अजून वडापाव सोडून आपल्या बाकीच काय मिळतं? मिसळ आहे, वडा सांबर आहे. लोकेशन जे आहे ते बस स्टँडच्या पुढे कराडमध्ये शनिवार पेठमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या चौकामध्ये थोडंसं पुढे आलं तुम्हाला ते साईनाथ वडापाव दिसून जाईल. आपण आता टेस्ट करून बघायचं कसं ना. गरमागरम वडापाव इथं आलेत बघा आता जस्ट मध्येच. आणि इकडे वडापाव तयार करायचं काम चालू आहे. तर कसं चालू आहे आपण बघूया. एक पाव टाकलाय. चटणी कशी हो दादा? चटणी पुदिना आणि मिरची. पुदिना आणि मिरची. बर. मग सलाड पण टाकते बघा. सलाड मध्ये काय काय? सलाड मध्ये कांदा, टोमॅटो आणि काकडी. फास्ट नियोजन आहे बघा. आल्यापासून मी बघतोय. मी गर्दी वगैरे तर खतरनाक मध्ये. खाऊन बघायचं आपण टेस्ट कसे. माझं नाव शेखर करांडे. इथं मी 2-1 वर्ष झाले येतोय. कॉलेजला आल्यापासून इथेच वडापाव खातो. 1 नंबर वडापाव. माझं नाव दिग्विजय जगताप. गेले शाळेत असल्यापासून आम्ही इथं वडापाव खायला येतोय. एकदम छान क्वालिटीचा वडापाव भेटतो साईनाथ वडापावमध्ये. त्यामुळे आम्ही कायम इथंच येतो वडापाव खायचो. मी पण गेले 3-4 वर्ष झाले ते तुमचं जो नाव होतं तिथून खातोय. इथून बी 1 नंबर वडापाव भेटतोय. कराडाचा 1 नंबर बनला तर साईनाथ वडापाव 1 नंबर भेटतो. कराडाचा फेमस साईनाथ वडापाव. लय दिवसापासून इच्छा होती ती यायची. कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही काय सुट्टी दिली नाही. खाऊन बघूया आपण. टेस्ट बघूया कसं. गुड. चांगला आहे. बऱ्याच दिवसापासून नाव ऐकलेलं. आतमध्ये कांदा सलाड वगैरे येते. त्याच्यामध्ये वडा. 20 रुपये किंमत आहे वडापावची. आणि वड्याची सुद्धा टेस्ट भारी आहे.
माझं सजेशन राहील की तुम्ही त्यातला थोडासा कांदा घालू नका म्हणून सांगा आणि फक्त वडापाव खाऊन बघा, टेस्ट भारी आहे, फेमस आहे, एकदा ट्राय करा कराडचा सायनाथ वडापाव. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपलं मराठी युट्यूब चॅनलचं नाव आहे जाऊ तिथं खाऊ मजेत राहू. आणि आपलं पेज इंस्टाग्रामवरती सुद्धा आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही फॉलो करू शकताय. चला तर भेटूया मग पुढल्या व्हिडिओ.